शाळेपाशी बंगला आहे. सुरेश शाळेजवळ आमचा बंगला आहे आणि आम्हाला खूपच ह्या शाळेचा त्रास आहे. इतका कचरा जाळू नका म्हणलं तर आमच्या घराजवळ कचरा जाळत्या धुराने सारखे आम्ही दार बंद करावं लागते. लहान मुलं हे असतात सारखा ह्यांचा गोंधळ असतो धुरा. बायकांना किती वेळा सांगितलं. गेल्या वर्षी पण मी जाऊन सांगितलं होतं शाळेत. तर मी आम्हाला गेल्या वर्षी शिपाई कोण आहेत गेल्या वर्षी पण सांगितलं होतं. गेल्या महिन्यात पण सांगितलं होतं की इथं तुम्ही कचरा जाळू नका. आम्हाला खूप ह्याचा त्रास होते. सारखं दार बंद करावं लागतंय. सारखं आम्हाला दुकान आहे आमचं किराणी. त्या दुकानामुळे सारखं आम्हाला उघडावं लागतंय. तर ही काय केलं ना ऐकत नाही. आज तर आमच्या महिलांच्या हातातला बादलीचा इसका देऊन आम्ही टाकणार आहोत म्हणून असं ती घाडगेबाई म्हणली. तरी सारखं टाकतात. आम्ही सारखं ओरडतो तरी ती सारखं ऐकतच नाहीत. हा हा तक्रार नाही आम्ही केली. आता हे अशी तोंडी त्यांना सांगितलं त्यांना ह्याने इथं कचरा जाळू नये ह्याने स्वच्छता ठेवा. तुम्ही फल्लाट घेतलाय तुम्ही स्वच्छता ठेवा. लेकरांना खेळता लेकरांचा धुळा येतोय सगळं होते. आम्ही काय लेकरांसाठी बंधन करीत ना पण हे असलं जाळायचं रोज उठून बघा. आता उभा राहिले थोडे वेळ तर दम भरते इथं आमचा. त्यांना सांगितलं तर किती बी काय ते ऐकतच नाहीत. कुठवर सांगायचं किती. गेल्या वर्षी पण मी एकटीने जाऊन सांगितलं होतं. तर ह्या बायकांना सगळ्या म्हणलं नगरपालिकेत जायचं का कळवायला. तरी हे बायका म्हणल्या आपण असंच सांगू म्हणल्या तोंडी. नंतर सांगितलं नाही सांगितलं तर मग बघू म्हणल्या. रोड जैन मंदिराच्या पाठीमागे शाळेला चिटकून हे आम्हाला रोजच आहे हा कचरा नाही का. परत लहान मुलं आहे त्याचा आम्हाला दम्याचा त्रास व्हायचा ना ह्याच्यानीच. आणि रोज रात्रंदिवस तेच चालू आहे आमच्या इथं. धूरच धूर चालू आहे. दूर नेमकं हा नेमकं कचरा कुठला आणि कशाचा कचरा आहे नेमका? शाळेतला कचरा आहे हा. शाळेतला कागद कुगद सगळं हे ते सगळं इथं आणून ते जाळतात. ते आमच्या घरा शेजारी पण त्यांच्या खिडकी वगैरे आहेत. पण आम्ही त्यांना बरेच वेळेस तक्रार दिली. आतापर्यंत 100 वेळेस झालेला आहे. पण त्यांनी काही खिडकी लावत नाहीत काय नाहीत. घरामध्ये सगळा कचरा येतो. सगळा कचरा ते कुंडी सगळं आमच्या इथंच आहे त्यांचा. याबाबत तुम्ही शाळेच्या प्रशासनाला हो नगरपालिकेला सांगितलं का? हो मुख्याध्यापकांना सांगितलं. 2-3 वेळेस त्यांना स्वतः लवडे सरांना आम्ही जाऊन सांगितलं. पण त्यांनी नुसतंच हो म्हणले. पण अजिबात त्यांनी काहीच केलेलं नाही. ते कंटिन्यू ते खिडक्या उघड्याच असतात.